फास्ट फूड्स सर्वांचा आवडीचा आणि परवडीचा शब्द आणि याच्यामध्ये काय काय येतं? पिझ्झा, बर्गर, स्नॅक्स, चाट, भेळ, मिसळ वगैरे वेगवेगळे पदार्थ. बऱ्याच जणांना सवय असते की भूक लागली किंवा इच्छा म्हणून, चव म्हणून, टेस्ट म्हणून, चवीत बदल हवा म्हणून किंवा आवड म्हणून फास्ट फूड्स नियमितपणे सेवन केले जातात. आयुर्वेदामध्ये या सगळ्या प्रकारच्या अन्नाला ग्राम्य आहार असं म्हटलेलं आहे आणि आयुर्वेद असंही सांगतो हा जो ग्राम्य आहार आहे तो विविध व्याधी उत्पत्तीमध्ये, आजार निर्मितीमध्ये प्रामुख्याने महत्वाची भूमिका बजावत असतो. आणि याच्यापासून कुठले कुठले आजार होतात? तर प्रामुख्याने फॅटी लिव्हर होणं, लिव्हरमध्ये फॅट्स डिपॉझिट होणं, त्याच्यामध्ये मग डायबिटीज, ब्लड प्रेशर, थायरॉइड असे विविध आजार त्यातनं होऊ शकतात. सोरायसिस सारखा त्वचा विकार त्यातनं होऊ शकतो. त्याच पद्धतीने मग वजन वाढणं हा देखील आजार त्यातनं निर्माण होऊ शकतो. शरीरातली उष्णता यातनं जास्त वाढीला लागते. जर उष्णता शरीरातली जर जास्त वाढीला जर लागली त्यातनं मग अकाली वृद्धत्वाची लक्षणे शरीरामध्ये निर्माण व्हायला लागतात. आणि हे सर्व जे असतात हे जर आपल्याला जर टाळायचं असेल किंवा हे जर नियमितपणे आपले सेवन करण्यात आलेलं असेल, आयुर्वेदामध्ये शरीरशुद्धी हा बेस्ट मार्ग असतो. शरीरशुद्धीमध्ये पंचक्रमातलं वमन करणं, विरेचन करणं आणि गरज पडल्यास बस्ती करणं ह्या 3 क्रिया जर आपण केल्या, यातनं आपली बॉडी प्रॉपरली डिटॉक्स होऊन ह्या पद्धतीच्या अन्नाच्या शरीरावर झालेले दुष्परिणाम असतात त्यातनं आपण ते न्यूट्रलाइज करून पूर्णपणे शरीराच्या बाहेर काढून टाकू शकतो. त्यातनं नंतर रसायन चिकित्सा जर आपण आयुर्वेदातली वैद्यकीय सल्ल्याने जर घेतली त्यातनं आपलं शरीर परत पूर्वत चांगलं तयार व्हायला त्याने मदत होत असते किंवा चांगलं तयार होतं. आणि याच्यामध्ये काही घरगुती उपाय देखील आपण निश्चितच करू शकतो. यामध्ये जर आपल्याला अगोदर हे सेवन जर सगळे करण्यात आलेलं असेल तर त्रिफळा चूर्ण नियमितपणे तूप मधातून सेवन जर केलं, हे रसायनांचं कार्य करून याचे झालेले जे काही दुष्परिणाम आहे शरीरावर ते यांना निश्चितच कमी करायला मदत करत असते. निर्णय केल्यासारखं औषध घेऊन हलकासा कोठा साफ करून जरी आपण घेतला तरी याच्यातून झालेले जे काही शरीरात निर्माण झालेले दोष असतात, दूषित घटक असतात, सगळे त्यातनं मळावाटे बाहेर पडून आपले शरीर पूर्ण स्वच्छ होतं. त्यामुळे फास्ट फूड जर आपल्याला खायचे असतील तर टेस्ट मध्ये बदल म्हणून कधीतरी एकदा खाणं योग्य आहे, महिन्यातून एकदा वगैरे. नियमितपणे ते आपण अन्न म्हणून जर घेत असेल तर नक्कीच आपण विविध त्यातनं आजाराला निमंत्रण देऊ आणि त्यातनं आपल्या आरोग्यामध्ये आपल्याला नक्कीच त्रासदायक असे बदल घडतील. तर फास्ट फूड टेस्ट मध्ये बदल म्हणून कधीतरी खा, ते काही नियमित आपलं अन्न नाहीये. आपलं नियमित अन्न जे आहे ते वरण, भात, तूप, त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू पिळून कधीतरी घ्या. एखादं गोड पदार्थ आहारामध्ये असावा. त्या पद्धतीने आपलं अन्न आहे. दूध, तूप नियमित घ्यावं, डाळिंबासारखं फळ नियमित खावं. हे आपलं भारतीय अन्न आहे. त्या अन्नाच्या सेवनातून आपण आपलं आरोग्य नक्की चांगलं ठेवू शकतो.